बघतो आणि जर आपण त्यात खरे ठरलो ना तर आपल्याला हवं ते देतो तो। आप्पा म्हणतात आपल्याला कोणतीही गोष्ट केव्हा आणि कशी मिळणं योग्य आहे हे विठुराया ठरवतो आणि तो जे ठरवतो तेच जगात होतं। बरे बरे लय झालं तुझ्या कायचं कौतिक, पण मला एक सांग, काल बुडगी लय कावली होती का गो? अगं तुझी उमाई आजी या तुझ्या शत्रू नाही आहेत ना? अगं त्या तुला जे काही सांगतील तुझ्या भल्यासाठीच सांगतील। अगं काय झालं? काय नाही पांडू, मला स्वप्नात लखुमाई काय म्हणाली माहितीये की मोठी माणसं आपल्या भल्यासाठीच सांगतात, जरी आपल्याला अर्थ कळला नाही ना तरी आपण त्यांचं ऐकायचं आणि त्यातून काय बाहेर येतं ते बघायचं असतं। तू बघितलं, तुला काय मिळालं? अरे असं काय, हे बघ विठुरायाने मला माझा मोरपीस परत दिलं, एवढंच तर हवं होतं आपल्याला। तू फिरून फिरून काळ्यावरच ये, तुला सांगून काय उपयोगच नाही, तू ऐकणार पण नाही। पण आता माझं एक ऐक, एवढा त्रासाने मिळवलंय हे समजेकडे घेऊन फिरू नका, कुठेतरी जपून ठेव, म्हणजे तुला हवं तेव्हा मिळेल। बरोबर बोललास, मग पांडू नेहमी बरोबरच बोलती। मिशी आहे तरी का, उगाच तोरा दाखवू नकोस। पण ठेवायचं कुठे? विठुराया तुझ्या जवळच ठेवलंय हा मोरपीस, आता तूच लक्ष ठेव। वाह 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 शिवप्पा, अयो फळफळ की हो तुमचे, भाग्य म्हणतो मी।